नमस्कार भावांनो बहिणींनो, हारसूच्या पप्पासाठी पोहे बनवले तर भैया म्हणे मला भूक नाही, मूड नाही आताच खायचा आणि स्वयंपाकाला लागायचा. आता तर म्हणतोय मम्मी मला भूक लागली, म्हणजे कामातच राहा दिवसभर. आता त्याला पोहे बनवून द्यायचे तर त्याच्या पुढं स्वयंपाक करायचा आहे. दवाखान्यात पण जायचे, पाय दुखतेत तर तुमच्या दाजीला ताप येईल, मग मी त्याच्या सोबत चालली. आता मग पाय पण लय दुखतेत तर म्हणलं दाखवून घ्यावं डॉक्टरला. ते पाय लय दुखत राहते, पायऱ्याच्या खाली तर त्या पायऱ्या चढून येऊन तर लय दुखतेत. तर आज भैयाला दुकानात पाठवलं होतं, म्हणलं भैया तूच जाय, मी नाही जाणार म्हणलं. त्याचं चाललंय आता. आणि घरी असल्यावर हारसू भैयाच जातोय आमचा. ते म्हणतोय घरी असल्यावर मीच जातो, नसला तर आम्हाला जावं लागतंय. शाळेत जायला असला तर मग मी जात असते दुकानात. आता स्वयंपाक करायचा आहे मला. त्याला पोहे बनवून देते थोडेसे, म्हणलं हिडो काढून घ्यावा आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागा. 5-6 पोळ्या बनवणं लागन. कांदाच घेतलाय मी, आता कापायला सुरुवातच करायला लागली. पोहे बनवून द्या, आपण पहिली रेसिपी टाकेली मी पोह्याची, त्यामुळं म्हणलं पोहे बनवताना काय दाखवायचं नाही. आणि हारसू भैयाचं पण कालपासून लय पोटन हे दुखू लागलं, त्याचं पण चालूच झाले आमच्या मागं दवाखाने. एकाचं दुखायला लागलं सगळ्याच दुखतंय घरात, मग असं होतंय. छकू दिदीचं तर घडी घडी तोंडातलं येतंय, लय सारखं छकू दिदीच्या तोंडातलं येतंय, आमच्या लय तोंडातलं येतंय तिच्या. ती काय नाश्ता करत नाही, तिला किती सांगा नाश्ता कर छकू, नाश्ता कर का काही, तर ती कधीच नाश्ता मनानं करणार नाही. तिचं वेगळं नाटक चालू राहते, हे नको ते नको. लोकांचे लेकरं जे नाही ते खातेतलं काय खा म्हणलं तर, आणि आईलं तर परेशान करते. आता घरातले काम आवरून घेतलेत, नेमकीच फ्री झाले. काय भांडे आवरले, टोपलंभर भांडे राहिले होते नाश्त्याचे. पोहे बनवून दिले तर आता भैयाला परत बनवून देते. आणि आज कटाळा लय आलाय मग स्वयंपाक करायचा. कधी कधी लय स्वयंपाक करायचा कटाळा येतोय. पोळ्या बनवी नाही, पोळ्या छकू दिदी बनवल आहे ना दीदी, भाजीच मी बनवेन. भैयासाठी थोडासा भात बनवणं लागल आणि थोडीशी भाजी बनवते. 5-6 पोळ्या मग दीदी बनवत. मी दवाखान्यात गेल्यावर मी भाजी बनवून जाईल. दीदी बनवती पोळ्या, भाजी बनवती ती, पण तिला आकार नाही येत. ती हिरव्या मिरच्यातली बनवायची, तिला नाही समजत हिरव्या मिरच्यातली आहे ना दीदी. त्यामुळं म्हणलं जाऊ दे. आता संभार पण आणलाय आपल्या भैयाना. जाय म्हणलं तर जातोय, ते सगळं साहित्य घेऊन येतोय. ते दुकानात चालला होता, म्हणलं तसाच घेऊन ये भैया, मला जावं लागल. तर हेडो काढून घे ना, माझ्या भैयाला नाश्ता बनवून देते मी. हेडो काढायसाठी पण लय मेहनत आहे भावांनो बहिणींनो. घरातलं काम सोडून तर हेडो काढत नसते म्हणा, मी काम आवरूनच हेडो काढत असते. घरातले सगळ्या घरातल्या साफसफाया करायच्या आणि त्याच्या पुढे मग हेडो काढायचा. आता मग म्हणे रात्रीच्या टायमालाच हेडो काढायचा, आणि जो सकाळ पहिला टाइम होता 7च्या टायमालाच द्यायचा हेडो टाकून. आता असं मग हा विचार चालू आहे, संध्याकाळीच हेडो काढून ठेवायचा आणि सकाळी 7च्या टायमाला टाकायचा. मी बरेच दिवस झाले म्हणते तसं. आणि कधी कधी नेटवर्क पकडत नाही, हेडोच जात नाही 2-2, 3-3 वाजेलो. काय माहिती काहून होते कधी कधी तसं. नेटवर्क इथलं गेलं तर परेशान झालो भैया ना, आम्ही हेडोच जायना आमचा. तर आता मग विचार आहे सकाळच्या 7 वाजता हेडो टाकूनच द्यायचा. बरं भैया, सकाळीच टाकून द्यायचा आता आपण हेडो, जसा आपण पहिला टाकत होतो तसा. जसं हे आता भांडे गिंडे आवरले, जसं आपण पहिला हेडो टाकत होतो 7च्या टायमाला, 7चा टाइम धरायचा आपण. शाळेत जाऊ का व्हिडिओ टाकू, सकाळी कसं संध्याकाळीच पब्लिक नाही करून ठेवायचा आपण, कारण की पहिले आपले हेडोले चालायचे 7 वाजता टाकायचं, सकाळी जाताना पब्लिक करायचं. हा असा विचार चालू आहे. रात्रीच्या टायमाला जसे मै स्वयंपाकाचे होते असे घरगुती स्वयंपाक करताना भाजी भाकरी जे जे करायचं ते आता टाकून द्यायचं. म्हणजे पहिले तसे हेडो चालायचे, तर सकाळी मी लगे टाकून द्या जाईन आता, कारण की मी 12चा टाइम धरलाय. तर मग ते कधी कधी 2 वाजते 3 वाजते हेडवलं,
तर मग म्हणणं आहे सकाळी 7चा टाईम आहे तर 7लाच टाकून द्यायचा व्हिडिओ. आता पहिला होता, आता बरेच दिवाळी म्हणजे जे दिवाळीहून आले तर 12ला चालू केला होता टाकणं, तर 12चाच टाईम धरला. आता मी संध्याकाळी व्हिडिओ काढून ठेवू जाईल. पोळ्या बनवताना, भाजी बनवताना, चहा बनवताना जशी लाईफ जगतो तसे असं करणार आहे मी. आता जवरक भैया घरी असला तवरकच व्हिडिओ काढून घ्यायचा, म्हणजे भैया फोन धरतोय आमचा. पहिला भैयाच फोन धरायचा, पण म्हणलं आता आपलं दर दिवसच काम झालंय, म्हणलं आता आपण काय लेकरायला बेजार करायचंय, त्याच्यामुळं मला लेकरायला बेजार करायला आवडत नाही. मग त्याच्यामुळंच मी हातात धरून फोन काढायची, व्हिडिओ काढायचे. आता हारसू भैयाला पण आता आराम नाही द्यायचा. आता विचार हे हारसू भैयानं फोन धरायचा. आता समोरच्या घरात थोडं काढते मी व्हिडिओ. आता अंधार यायला लागलाय जास्त, ह्या घरात अंधारच येतोय जास्त. आता बाहेर तर लय ऊन पडेल, लय. शकू दीदी पोळ्या बनवशील ना? आता काय कपडे नाही राहिले, आता दोघा भावाचेच कपडे आंघोळ करतील ते दोघं जण. छकू दीदी धुवून टाकतील. आणि हारसूच्या पप्पाला पण लय ताप येऊ लागली, पण मग गोळ्या औषधीन लय घाम येऊ लागला त्याला काल, तर मग दवाखान्यात जायचं तर म्हणलं आंघोळ करा. आणि पुन्हा मग तसंच काम चालू होतं त्याचं, कामावर पण जाणं लागतंय. लय गरमी व्हायला लागली, गरमट वातावरण आहे लय. थोडं बरं वाटलं तर मग काल कामावर गेलते ना, रात्री गेलते, म्हणजे सकाळी तरी थोडंफार घरी राहिलं चालतंय, पण संध्याकाळी जमतच नाही, जावंच लागतंय कामाला. तर तापातच गेलते ते थोडं बरं वाटलं तर. लय मेहनत ही, कोण्या पण कामात लय मेहनत करावं लागते. बरं वाटो नाही वाटो संध्याकाळी म्हणजे त्याला जावंच लागते कामाला. आता त्यानं गोळ्या घेतल्या, आता झोपेलेत. घाम जर आला तर पुसावं लागन. लयच ताप होती काल, तर एवढी ताप होती त्याला. तर काल आम्ही जेवण पण नव्हते केले, तिघा माय लेकरांनी जेवण नाही केले. त्यानं काही खायला नव्हतं, भूल पडेल होते, तर मग मी स्वयंपाकच नव्हता केला. लेकरं म्हणे पप्पाला बरं वाटाना स्वयंपाक करू नको. मग त्याला दिवस मग आता थोडेसे पोहे बनवून दिले ते मी. लेकरायला म्हणलं खाता ते नको म्हणू लागले, म्हणजे आम्ही काल जेवणच नव्हते केले. मी म्हणलं जर यायचं, काल भेंडी बनवून ठेवली मी, म्हणलं खाऊ वाटलं तर मग हे जर म्हणले तर मग यायला. असं पण मला यायला पण म्हणलं हे तर जेवणारच नाहीत म्हणलं, असं वाटलं जेवलेच नाही ते. पण मी भेंडी बनवून ठेवली होती लेकरायसाठी म्हणलं. आणि पोळ्या कशाला करून ठेवायच्या म्हणलं, आपण मग करून ठेवल्या तर फेकू द्यावा लागतात. जा म्हणलं लेकरं म्हणले भूक लागली तेव्हा आपण पटकन पीठ भिजवा, तेव्हा मग असं वाटलं पीठ भिजवा म्हणून. बाय भावांनो बहिणींना, भेटते उद्याच्या व्हिडिओ.